लोकाभिरामं रणरङ्गधीरम् राजीवनेत्रं रघुवंशनाथम् कारुण्यरूपं करुणाकरन्तम् श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। जय श्रीराम. आदरणीय स्मिताताई आणि समस्त साधकगण, व्याख्यानाच्या सुरुवातीलाच जे दिव्य स्तोत्र ताईंकडनं सुरू होतं ते ऐकल्यानंतर मला एक सुंदर प्रसंग आठवला. मार्कंडेय पुराणातील श्री दुर्गा सप्तशतीतील देवी कवच सुरू होतं. त्यातले दिव्य मंत्र आपण ऐकत होतो. खरोखर अत्यंत दिव्य आहे. एका सद्गृहस्थाची धर्मपत्नी आजारी पडली आणि दिवसेंदिवस त्या माऊलीची तब्येत खूपच खालावत गेली. 2 छोटी बालकं होती. यजमानांना फार वाईट वाटत होतं. आपली प्रिय पत्नी अशी अंथरुणाला खिळलेली. सगळे उपचार चालू होते. अनेक वैद्य बदलले, डॉक्टर्स केले, परंतु आराम पडेना. अनेक लोक वेगवेगळे प्रयोग सांगायचे. प्रत्येक प्रयोग करायला सुरुवात होती. ते पूर्णही व्हायचे, परंतु भगिनीची तब्येत अधिकाधिक खालावत गेली. अशात कोणीतरी जवळच्या व्यक्तीने येऊन सांगितलं की आमचे अमुक एक सद्गुरू आहेत, तुम्ही तातडीने त्यांना भेटायला चला आणि ते नक्कीच याच्यातून काहीतरी मार्ग सांगतील. आता आशेचा किरण दिसला म्हणून हे महोदय तातडीने ह्या आपल्या सुहृदा बरोबर आपल्या सद्गुरूंकडे गेले आणि सद्गुरूंनी क्षणभर डोळे मिटून आपल्या दिव्य शक्तीने काहीतरी पाहिलं आणि सांगितलं की महोदय, तुमच्या आसपास कोणीतरी गुरुजींना बोलवा आणि अमुक एक सप्तशतीतला दिव्य मंत्र मी देतो. या मंत्राचं संपुट लावून तुम्ही सप्तशतीचे पाठ घरी सुरू करा. माऊली ठणठणीत बऱ्या होतील. इतकं आत्मविश्वासाने सांगणारा डॉक्टर सुद्धा आजपर्यंत कोणी भेटलेला नव्हता आणि या सद्गुरूंनी सांगितल्यानंतर अंतःकरण अगदी भरून आलं. तातडीने त्यांनी तो कागद बरोबर घेतला आणि जवळच्या परिचयातल्या एका आचार्य महोदयांना बोलवलं, त्यांना मंत्र सांगितला आणि संपुटीत पाठ करायला सुरुवात केली. या गुरुजींनी पाठ सुरू केले आणि दुपारपर्यंत मातोश्रींची तब्येत आणखी खालावली. धावाधाव सुरू झाली. घरीच ऑक्सिजनची व्यवस्था केली. पुढचा पाठ सुरू होतोय तर आणखी तब्येत खालावतीये. श्वास घेणंही कठीण होत आहे. महोदय खूप घाबरले आणि संध्याकाळपर्यंत त्या माऊलीने आपला देह इथेच ठेवला आणि ती दूरच्या प्रवासाला निघून गेली. हे सगळं झाल्यामुळे यजमान इतके संतापले, आपल्या बायकोचं प्रेत तसंच टाकलं आणि धावत त्या सद्गुरूंकडे गेले आणि अद्वा तद्वा बोलायला लागले. माझ्या 2 छोट्या बालकांकडे ती पाहत होती. जरी अंथरुणाला खिळलेली होती तरी पण तिचा आधार होता. तुम्ही काहीतरी सांगितलं, आम्ही ते सुरू केलं आणि तिने एकाच दिवसामध्ये 24 तासाच्या आत तिने प्राण सोडले. असं का केलं? खूप अद्वा तद्वा बोलला. सद्गुरूंनी डोळे मिटले. ते म्हणाले, मला विश्वास होत नाही. ज्या व्यक्तीला तुम्ही हे कार्य सोपवलं तर त्याला घेऊन या. तत्काळ त्या गुरुजींना बोलवलं गेलं.
आणि त्यांना विचारलं, संपुटीत पाठ केले? हो गुरुदेव, मी पाठ करत होतो. अखंड पाठ सुरू होते. संपुट लावलं मंत्राचं दिलेल्या? हो लावलं. संपुट लावणं म्हणजे 700 मंत्र आहेत सप्तशतीमध्ये. जो विशेष मंत्र घेतलेला असतो, संपुट म्हणजे शेपूट, त्या प्रत्येक मंत्राच्या आधी आणि नंतर तो मंत्र परत परत म्हणायचा असतो. म्हणजे 700 मंत्र सप्तशतीचे अधिक 1400 असे 2100 मंत्राचा एक सप्तशतीचा संपुटित पाठ होतो. म्हणजे मला म्हणून दाखवा, तुम्ही कसं संपुट लावलं? म्हणजे तुम्ही सांगितलं तेच. नाही, मला म्हणून दाखवा. आणि गुरुजी म्हणाले, भार्याम भक्षतु भैरवी, भार्याम भक्षतु भैरवी. या कवचामध्ये प्रत्येक मंत्र आपल्या शरीराच्या एकेका भागाचं कुठली भगवती रक्षण करते, तो अतिशय दिव्य मंत्र आहे. भैरवीनी भार्येचं रक्षण करावं असा मंत्र आहे. भार्याम रक्षतु भैरवी असा मूळ मंत्र आहे. या महोदयांनी रचा भ केला, भार्याम भक्षतु भैरवी. भैरवीने भार्येचे भक्षण करावे. 12 तासाच्या आत रिझल्ट मिळाला. जसा मंत्र म्हटला गेला तसं त्याचं फल. चुकलं कुठे? संस्कृतचं अज्ञान. आपण शुद्ध म्हणतो असा अनेक लोकांचा फार मोठा समज असतो. जसं मराठी आम्ही छान वाचतो, लिपी सुद्धा देवनागरी असल्यामुळे आम्ही संस्कृत सुद्धा फार उत्तम वाचतो. संस्कृत आम्हाला छान लिहिताही येतं. आणि त्याच अज्ञानामध्ये अनेक साधक वर्ग सुद्धा याकडे काळजीपूर्वक पाहत नाही. किंवा संथा आपण घेतली आहे का सद्गुरूंकडनं, योग्य संस्कृत आचार्यांकडनं आपण शिकलो आहोत का, त्यांनी आपले प्रत्येक मंत्र तपासले आहेत का, हे न पाहताच अनेक लोक अनुष्ठान करत असतात. आणि मग जसं म्हटलं जातं, या संस्कृतमध्ये इतकी शक्ती आहे. सुभाषितकारानं म्हटलंय, भाषास मुख्या मधुरा दिव्या गिरवाण भारती. ही गिरवाण भारती आहे, म्हणजे ही देववाणी आहे. देवता एकमेकांशी संवाद करतात, ते संस्कृतमध्ये करतात. भाषा सुमुख्या, सगळ्या भाषांमध्ये जी सर्वात मुख्य आहे, प्रमुख भाषा आहे, ती संस्कृत आहे. ती दिव्य आहे, ती दैवी वाणी आहे, ती गिरवाण भारती आहे, ती सुर भारती आहे, ती अमृतवाणी आहे. त्यामुळे अर्जुनाचा आणि भगवंताचा संवाद सुद्धा आपल्याला ऐकून माहिती आहे. भगवद्गीतेमध्ये 700 श्लोकांमध्ये 18 अध्यायांमध्ये भगवंताचा संवाद. आणि जगामध्ये सर्वात श्रेष्ठ ज्ञान म्हणून आज पाश्चिमात्य जगत सुद्धा ज्याच्याकडे बघतं, ती श्रीमद भगवद्गीता सुद्धा संस्कृतमध्ये आहे. स्वामी विवेकानंद पश्चिमेकडे गेले आणि धर्म संसदेमध्ये त्यांची भाषणं जसजशी गाजायला लागली, तर अनेक लोक येऊन त्यांना म्हणायला लागले की आम्हाला तुमच्या धर्मात घ्या. तुमच्या भाषणातलं संस्कृत वचन आम्ही ऐकलं, दुर्लभम भारते जन्म तस्मात दुर्लभम सनातने तस्मात दुर्लभम संस्कृत विद्या. भारतामध्ये जन्म प्राप्त होणं हे अत्यंत दुर्लभ आहे. त्यातही सनातन वैदिक हिंदू धर्मामध्ये जन्म मिळणं हे अतिशय दुर्लभ आहे. आणि हिंदू धर्मात जन्माला येऊन संस्कृत विद्या आत्मसात करणं हे तर सर्वात दुर्मिळ आहे. पण पहिल्या 2 गोष्टी आमच्या हातात नव्हत्या. आमच्या पूर्वकर्मानुसार आम्ही पश्चिमी जगतामध्ये जन्माला आलो. हिंदू धर्मामध्ये सुद्धा आम्ही जन्माला येऊ शकलो नाही आचार्य. परंतु तिसरी गोष्ट, संस्कृत ही देववाणी आहे, तुम्ही सांगतायत. तुमची अमृतवाणी सांगतीये की तुमच्या भारतामध्ये जन्माला आलेले लोक हे अमृतस्य पुत्राः आहेत, ते अमृताचे पुत्र आहेत. तर आम्हाला त्या अमृताचा थोडा तरी शिडकाव व्हावा म्हणून आम्हाला हिंदू धर्मात घ्या.
भगिनी निवेदिता या पहिल्या विदेशी त्यांच्या शिष्या आहेत, की ज्या स्वामीजींबरोबर भारतामध्ये आल्या. मार्गारेट त्यांचं पूर्व नाव होतं. नंतर निवेदिता नाव त्यांनी ग्रहण केलं, दीक्षा घेतली आणि आजन्म या सनातन वैदिक हिंदू धर्माचं, संस्कृत या सुर भारतीचं त्यांनी अनुसरण केलेलं आहे. इतकी दिव्य संस्कृत वाणी आहे. भगवद्गीतेने सांगितलं की भगवंताचा साक्षात्कार करून घ्यायचा असेल तर 3 मार्ग आहेत. भगवद्गीता सांगते त्यातला पहिला मार्ग आहे ज्ञान मार्ग. पहिला विषाद योग आहे, पहिला अध्याय गीतेचा. आणि दुसरा अध्याय सांख्य ज्ञान आहे, सांख्य योग आहे. ज्ञान मार्ग पहिलाच मार्ग भगवंतांनी सांगितला. आणि काय या ज्ञान मार्गामध्ये, तर आजच्या व्याख्यानाचा जो विषय आहे, या अध्यात्मामध्ये संस्कृतचं काय महत्व आहे, अध्यात्म शब्दाचा अर्थ काय आहे, अधिक आत्मन, आत्म्याबद्दलची विशेष माहिती सांगणारं शास्त्र म्हणजे अध्यात्म आहे. आणि गीता सांगते की ज्ञान मार्ग, कर्म मार्ग, भक्ती मार्ग, 3 मार्ग भगवंतांनी सांगितले. पहिलाच मार्ग सांख्य म्हणजे ज्ञान मार्ग सांगितला आहे. आणि मग त्या ज्ञान मार्गामध्ये ज्याला भगवंताचे निश्वास म्हटले गेलेले आहेत, ती वेद राशी इतकी प्रचंड होती जी व्यासांनी विभाजित केली, म्हणून त्यांचं नाव व्यास पडलं बादरायणांचं. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद, 4 वेद, त्या 4 वेदांच्या अनंत शाखा, प्रत्येक वेदाचे 4 भाग, संहिता, ब्राह्मणम, आरण्यक, उपनिषद. आणि प्रत्येक वेद आत्मसात करण्यासाठी 6 वेदांग, शिक्षा, कल्प, निरुक्त, व्याकरण, छंद, ज्योतिष, हे सगळं वैदिक ज्ञान आहे. सामान्य जनांना वैदिक ज्ञान कसं लक्षात यायचं? अनेक लोक फोन करतात प्रवेशासाठी आणि म्हणतात, सर मला एवढंच संस्कृत शिकायचं आहे की फक्त वेदांचे अर्थ लावता आले पाहिजे, फक्त वेदांचे अर्थ लावले पाहिजे. मी म्हटलं, तुम्ही 5वीतही प्रवेश घेतला नाही, 5वीही तुम्ही उत्तीर्ण झालेला नाहीत, आणि जर तुम्ही युनिव्हर्सिटीमध्ये गेल्याने म्हटलं की मला PhD ला प्रवेश द्या, तर तुम्हाला मिळेल का? लोक म्हणतात, समजलं नाही, काय म्हणायचं सर तुम्हाला? म्हटलं, वेद हे सर्वोच्च आहेत. तुम्ही म्हणताय मला फक्त वेद कळलं पाहिजे, इतकं संस्कृत शिकवा, आणि किती क्रॅश कोर्स पाहिजे, 2-3 महिन्यात झालं तर फार बरं होईल. अहो, हे ज्ञान आहे, ते भगवंताचे निश्वास आहे. एका विदेशी विद्वानाने आपलं संपूर्ण जीवन इथे घालवून टाकलं. त्याचं नाव होतं मॅक्स मुलर. त्याने स्वतःचं नाव बदलून टाकलं. तो म्हणायला लागला, मला मोक्ष मुलर म्हणा. मोक्षाचा तो इतका चाहता झाला, तो मुमुक्षू झाला. त्याच्या लक्षात आलं की सनातन वैदिक हिंदू धर्मामध्ये खरंच जन्माला येणारे लोक किती भाग्यवान आहेत. ते इथे या मातीत आल्याशिवाय, इथली संस्कृत वाणी शिकल्याशिवाय कळणार नाही. एका आचार्यांचे त्यांनी पाय धरले आणि त्यांच्याकडनं संस्कृत शिकला. हे वैदिक ज्ञान आहे. हे वैदिक ज्ञान सोपं करून पुढे रामायण महाभारतात आलं. तेही पुढे आणखी 18 महापुराणांमध्ये, 18 उपपुराणांमध्ये आलं. त्यानंतर 6 आस्तिक दर्शन आणि 3 नास्तिक दर्शन, ज्यांना शास्त्र म्हटलं जातं. हे सगळं ज्ञान श्रीराम संस्कृत महाविद्यालयाच्या या ऑनलाईन माध्यम आणि ऑफलाईन माध्यमातून अगदी सहज भगवंतांनी उपलब्ध करण्याची प्रेरणा दिली आहे. कोविडचा पॅन्डेमिक काळ सुरू झाला, त्याच्याही आधीपासून आपल्याकडे ऑनलाईन अभ्यासक्रम सुरू होते. पहिल्याच 1 वर्षाच्या अभ्यासक्रमाचं नाव संस्कृत पदविका आगम असं आहे. आगम पदविका, डिप्लोमा इन संस्कृत आगम. आगम म्हणजे काय? वेद, वेदांग, धर्मशास्त्र, पुराण, रामायण महाभारत या सगळ्यांना एका शब्दात बसवायचं तर त्याला म्हटलं जातं आगम. स्मिताताईंनी सुद्धा त्या डिप्लोमा संस्कृतचा अभ्यासक्रम पाहिला आणि त्या इतक्या आनंदित झाल्या
काही समोर आहेत, त्यांचे शब्द आहेत की अभ्यासक्रम पाहून शिकण्याची इच्छा होती आहे. हा सगळा अभ्यासक्रम 1 वर्षामध्ये आहे. काय सांगतायत आचार्य? जे सगळे वेदशास्त्रादी ग्रंथ आहेत हे तर अफाट आहेत, हे तर एका जन्मात सुद्धा पूर्ण होऊ शकत नाहीत. त्यांचा परिचयात्मक अभ्यास या पदविकेमध्ये आहे. वेद काय? वेद नाम ज्ञान राशी, जो अत्यंत सफल होता, ज्यांनी नवग्रहांना आपल्या पायाशी दाबलं होतं, ज्याच्या वाणीतून निघालेलं महादेवांचं स्तवन आजही आपण गातो, तो लंकाधिपती रावण हा दशग्रंथी ब्राह्मण होता. म्हणजे 4 वेद आणि 6 वेदांग त्याला मुखोद्गत होती. 14 विद्या 64 कलांचं ज्ञान ते संस्कृत मधलं तो उत्तम प्रकारे त्यांनी आत्मसात करून ते भगवंताला त्यांनी प्रदर्शित केलं होतं महादेवांसमोर. आणि म्हणून भगवंतानी स्वतःच आत्मलिंग त्याला काढून दिलेलं होतं. हे सगळं ज्ञान, याचा परिचय तरी आपल्याला व्हावा. आपण सनातन वैदिक हिंदू धर्मामध्ये आहोत आणि 1 वर्षाचा अभ्यासक्रम केल्यानंतर मग ठरवावं की मला नेमकं काय शिकायचं आहे. हे सगळं वैदिक ज्ञान. संस्कृतचे 2 भाग आहेत, वैदिक संस्कृत आणि लौकिक संस्कृत. वैदिक संस्कृत मध्ये हजारो वर्षांचं जे सांगितलं, वेद, वेदांग, धर्मशास्त्र, पुराण, उपनिषद, भगवद्गीता, रामायण, महाभारत या सगळ्यांचं ज्ञान आहे. आणि आजपासून मागे 2500 वर्षांमध्ये जे जे संस्कृत वाङ्मय निर्माण झालं ते मग कला, साहित्य, वाङ्मय, क्रीडा, विज्ञान, म्हणजे अगदी परमाणूपासून परमात्म्यापर्यंतचं सगळं ज्ञान परिचयात्मक या आगम अभ्यासामध्ये आपण करतो. विद्यापीठाने एक चाकोरीबद्ध अभ्यासक्रम ठरवलाय, परंतु भगवंताच्या प्रेरणेने त्याच्या 15 पटीने मी शिकवत असतो. पुस्तक ज्या वेळेला विद्यार्थ्यांच्या हातात पडतं तर जेमतेम संस्कृत पूर्ण पुस्तक विद्यापीठाचं जे आहे ते 100 पानांचं आहे. आणि लोकांना ते पुस्तक पाहिल्यानंतर फार आश्चर्य वाटतं. ते म्हणतात, आचार्य इतकं छोटस पुस्तक, केवळ 100 पानं, 1 वर्ष अभ्यासायचं, हे तर 10 दिवसात होईल. आणि संपूर्ण वर्षभराचा अभ्यासक्रम संपत येताना म्हणतात की आचार्य अजूनही पुस्तक संपत नाहीये. कारण संस्कृत म्हणजे ज्ञान राशी आहे. एकेका छोट्या छोट्या शब्दामध्ये महान आशय दडलेला असतो. आणि म्हणून पाणिनींची व्याकरण सूत्र, त्या पाणिनींच्या व्याकरणाच्या अष्टाध्यायी ग्रंथाची पुस्तिका तुम्ही जर पाहिली, मी त्याला पुस्तक पण म्हणणार नाही, ग्रंथ पण म्हणणार नाही, आहे तो ग्रंथच, परंतु वाच्यार्थामध्ये पुस्तिका आहे छोटीशी. परंतु आजपर्यंत त्यावरती शेकडो PhD झाल्यात, शेकडो भारतातल्या आणि विदेशी विद्वानांनी केल्या आहेत. आणि अजूनही रोज नवनवीन विद्वान त्यावरती PhD करतायत आणि अजूनही त्याच्यातून अनेक सागरातून रत्न बाहेर येत आहेत. असं संस्कृत आहे. संस्कृत बद्दल किती बोलावं हे थोडंच आहे, परंतु निदान संस्कृतच्या आ ई पासून तर संस्कृतच्या या सगळ्या वैदिक आणि लौकिक संस्कृताचं, या ज्ञानाचा परिचय व्हावा इतकं ज्ञान साहित्य नावाच्या विषयामध्ये आपण शिकतो. आणि व्याकरण अगदी सूक्ष्मतम घटक काय आहे भाषेचा, त्याच्यापासून तर संपूर्ण संस्कृतचा वटवृक्ष कसा निर्माण झालेला आहे हे सगळं व्याकरणाचं ज्ञान 1 वर्षात आपण शिकतो. आणि तुम्हाला कदाचित अतिशयोक्ती वाटेल, परंतु स्पोकन संस्कृत म्हणजे जसं मी आता तुमच्याशी मराठीतून संवाद साधतोय तसं आपण एकमेकांशी संस्कृत मधून बोलू शकतो. इतकं ज्ञान आपण 1 वर्षामध्ये फक्त आत्मसात करतो. मला वाटेल की आता या वयामध्ये किती पाठांतर होणार आहे, कसं आम्हाला जमणार आहे. अनेक वर्ष झाले शाळेच्या बेंचवर बसून, तुम्हाला तुमच्या घरातल्या छान सुखासनातच बसायचं आहे. ऑनलाईन किती वेळ द्यायचा आहे, आचार्य रोज किती तास घालवावे लागतील. रोज नाहीच, मी फक्त शनिवार रविवार 1.5 तास तुमचे घेतो आणि पुढचे 5 दिवस तुमच्यावरती सोडून देतो. जे शिकलो आहे ते आत्मसात करायचं आहे.
83 वर्षाच्या गृहस्थांनी की ज्यांना संस्कृतचा गंधही नव्हता, ते आले 2 वर्षापूर्वी आणि म्हणाले की मी धर्मानी जैन आहे आचार्य, आमच्या जैन धर्मामध्ये अनेक संस्कृत ग्रंथ आहेत, मी मोठा इंडस्ट्रियलिस्ट आहे, माझे 3-3 उद्योग आहेत मोठमोठे, मुलं नातवंड ती सगळी पाहतायत आता, मी स्वतः इंजिनियर आहे आणि मला संस्कृत शिकायचं आहे, कारण आमच्या जैन धर्मामध्ये जे जे ग्रंथ आहेत त्यात मुळातून काय ते मला पाहायचंय. म्हटलं स्वागत आहे. म्हणे मला जमेल. म्हटलं तुमची इच्छा असेल तर निश्चित जमेल. तुम्हाला आश्चर्य वाटेल. त्यांना परीक्षेसाठी त्यांच्या सोयीनुसार त्यांना जसं हवं, त्यांच्या वयोमानाला हवं तसं खाली सुखासन ते घेऊन आले, मांडी घालून बसले, पेपर त्यांनी दोन्ही विद्यापीठाचे सोडवले. मी त्यांच्याकडनं दर महिन्याला जेवढ्या सराव परीक्षा करून घेतल्या त्या सगळ्या उत्तम प्रकारे त्यांनी पूर्ण केल्या आणि फक्त विद्यापीठात दुसरे आले. 93% गुण मिळवले 83 वर्षाच्या सद्गृहस्थांनी. नाव आहे आमोदजी मेहता. दुर्दैवाने गेल्या 2 महिन्यापूर्वीच ते शांत झाले. भगवंतानी त्यांना बोलावून घेतलं. परंतु इतका मोठा पराक्रम वयाच्या 83व्या वर्षी सुद्धा ते करू शकले. इच्छा असेल तर तुम्ही सगळं आत्मसात करू शकता. सनातन वैदिक हिंदू धर्माने सांगितलंय की आपला प्रत्येकाचा जन्म हा केवळ भोगविलासासाठी नाही आहे, हा पैसे कमवण्यासाठी नाही आहे, तर तो मोक्षासाठी आहे, भगवंताच्या साक्षात्कारासाठी आहे. धर्म अर्थ काम मोक्ष हे 4 पुरुषार्थ आपल्याला सांगितलेले आहेत आणि त्या मोक्षाकडे जायचं असेल तर भगवान श्रीकृष्णांनी सांगितलंय की अर्जुना, केवळ कर्म करणं पुरेसं नाही, केवळ भक्ती पुरेशी नाही, तर ज्ञानप्राप्ती झाली पाहिजे. आपल्या हातात आहे. स्मिताताईंनी प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलाय. तर डिप्लोमा संस्कृत आगम पासून आपण सुरुवात करू शकतो. 1 वर्षाचा अभ्यासक्रम आहे. वय वर्ष 16 ते 100. कोणीही या सगळ्यांचं स्वागत आहे. परीक्षा देण्याची इच्छा असेल तर परीक्षा द्या. परीक्षा स्किप करायची, आम्हाला फक्त शिकायचं आहे, तरी स्वागत आहे. आठवड्यातून केवळ 2दाच फक्त ऑनलाईन अभ्यासक्रम आपला लाईव्ह होणार आहे. परंतु प्रत्येक व्याख्यानाचं रेकॉर्डिंग तुम्हाला मिळणार आहे. एक विद्यापीठाचं संपूर्ण संस्कृत पुस्तक आणि त्याच्यावर मी लिहिलेलं एक संस्कृत पुस्तक, असे 2 पुस्तकं तुम्हाला घरपोच प्राप्त होतील. प्रत्येक व्याख्यानाच्या उत्तम नोट्स प्राप्त होतील आणि सौ तरटे मॅडम तुमच्याकडनं संस्कृत बोलण्याचा उत्तम सराव करून घेतील आणि आत्मविश्वासाने तुम्ही जर अभ्यास करायला सुरुवात केली तर तुम्ही त्यांच्यासारख्याच संस्कृत मधून त्यांच्याशी संभाषण कराल. शेवटची तोंडी परीक्षा तुम्ही पूर्ण संस्कृत मधून द्याल. याच्यात कोणतीही अतिशयोक्ती नाही. आणि याची फलश्रुतीचं एकच उदाहरण तुम्हाला सांगतो. गेले 8 वर्ष श्रीराम संस्कृतचे विद्यार्थी संपूर्ण महाराष्ट्रात या अभ्यासक्रमात गोल्ड मेडलिस्ट आहेत. याचे सगळे व्हिडिओ, याचे सगळे रिझल्ट्स वेगवेगळ्या राज्यपालांकडनं किंवा कुलगुरूंकडनं सुवर्णपदक स्वीकारतानाचे फोटो, व्हिडिओ, त्यांची मनोगत आपल्या श्रीराम संस्कृत युट्यूब चॅनलवर उपलब्ध आहेत. पहिला अभ्यासक्रम झाला. दुसरा अभ्यासक्रम, हा अभ्यासक्रम तुम्ही यशस्वीपणे पार केला की तुम्हाला संस्कृतचं बेसिक ज्ञान उत्तम प्रकारे होईल. सोपे सोपे श्लोक तुम्ही स्वतः अर्थ लावू शकाल. दुर्गा सप्तशती तुम्ही शिकता आहात, ऐकता आहात, वेगवेगळे आवडीचे स्तोत्र रोज म्हणताय, त्याच्यात नेमकं भगवंताचं स्तवन कसं आहे, त्याच्यातले गूढ रहस्य कसं आहे, याची तुम्हाला जिज्ञासा निर्माण होईल. आणि मग ज्यांची इच्छा असेल ते 4 वर्षाचा BA संस्कृत विशारदचा अभ्यासक्रम करू शकतात. जे म्हणतील की नाही आम्ही तर ऑलरेडी ग्रॅज्युएट आहोत, आम्हाला थेट MA करायचं, तर करू शकता. केवळ 2 वर्षांचा अभ्यासक्रम आहे. 6-6 महिन्याची परीक्षा असते आणि 2 वर्षात तुम्ही MA संस्कृत होता. हा झाला विद्यापीठी अभ्यासक्रमाचा भाग. अनेक साधकांची इच्छा असते की आमच्या घरामध्ये सोहळं खूप असतं हो, अगदी आमच्याकडे परंपरेने अनेक कुळधर्म कुळाचार आलेले आहेत, पण त्याचा मुळातून अर्थ मला कळावा. षोडशोपचार पूजा म्हणजे नेमकं काय आहे, पंचोपचार पूजा काय असते, विविध उपचार काय काय आहेत, वेदोक्त शब्द काय सांगतो, पुराणोक्त शब्द काय सांगतो, हे सगळं मला माझ्यासाठी शिकायचं आहे. काही जण म्हणतील नाही आता सेवानिवृत्त झालोय, जरा थोडा वेळ भरपूर आहे, तब्येतही छान आहे, तर पौरोहित्य करायला काय हरकत आहे.
धर्म अर्थ स्वार्थही होईल आणि परमार्थही होईल. आपल्या धर्मानेच सांगितलंय की भरपूर अर्थ कमवला पाहिजे, धर्माच्या मार्गाने कमवला पाहिजे, आणि तिसरा पुरुषार्थ आपल्या सगळ्या कामना पूर्ण करून घेतल्या पाहिजे. हे जर आपण करत गेलो तर मोक्ष मार्गावरती आपण पुरस्सर होतो. म्हणून पौरोहित्य अभ्यासक्रम आहे 2 वर्षांचा. अगदी भगवंताच्या श्री गणपती पूजनापासून, श्री गणेश पूजनापासून सगळ्या देवतांच्या पूजा, सगळ्या देवतांचे अभिषेक, वेगवेगळ्या प्रकारच्या शांती, वेगवेगळे प्रकारचे यज्ञयाग, अगदी तुमच्या घराची वास्तुशांती, नवचंडी, शतचंडी, रुद्र स्वाहाकार, लघुरुद्र, अशा सगळ्या ज्या ज्या नावांना तुम्ही आजपर्यंत ऐकलेलं आहे, या सगळ्या पूजांचं प्रशिक्षण 2 वर्षात संपूर्णपणे आपण देत असतो. तेही तुम्ही करू शकता. परीक्षेचं बंधन नाहीये. ज्ञान आत्मसात करायचंय आणि प्रॅक्टिकली करायचंय. आठवड्यातून 2 दिवस फक्त वर्ग आहे. त्याचं सुद्धा रेकॉर्डिंग उपलब्ध आहे. योग्य ती पुस्तकं तुम्हाला सुचवली जातात. अभ्यास करायचा आहे आणि स्वार्थासाठी म्हणा किंवा परमार्थासाठी म्हणा, स्वतःच्या आत्मानंदासाठी म्हणा किंवा काहीतरी मला त्याच्यातून धनप्राप्ती व्हावी म्हणूनही तुम्ही या प्रोफेशनल कोर्सकडे पाहू शकता. अनेकांची इच्छा असते की मला गूढ ज्ञान समजून घ्यायचं आहे, मला ज्योतिषशास्त्र कळलं पाहिजे, मला कुंडली कळली पाहिजे, माझ्या मुलाच्या पत्रिकेमध्ये काय दोष आहे मला जरा समजून घ्यायचं आहे. अनेक वेगवेगळ्या प्रकारचे आपलं जीवनच त्रिविध तापांनी पिडलेलं आहे. पदोपती काही ना काहीतरी अडचणी आहेत. तर या अडचणी सोडवण्यासाठी मला ज्योतिषशास्त्र शिकायचं आहे किंवा मला त्याचा व्यवसाय म्हणून उपयोग करायचा आहे, तर ज्योतिषशास्त्राचा वेगळा अभ्यासक्रम आहे. 3 वर्षांचा ज्योतिषशास्त्री नावाचा पूर्ण पदवी अभ्यासक्रम सुद्धा आहे. टप्प्याटप्प्याने 1-1 वर्ष तुम्ही पुढे जाता, ज्योतिषशास्त्र पण तुम्ही शिकू शकता. परीक्षेचं बंधन तुम्हाला जर डिग्री हवी असेल तर आहे, नाहीतर तुम्ही ज्ञान घेऊ शकता. 3 वर्षांचा अभ्यासक्रम उत्तम प्रकारे पूर्ण करू शकता. बालकांसाठी सुद्धा आता आपण पाहतोय की पाश्चिमात्यांचं अंधानुकरण इतकं सुरू आहे की आपल्या नातवंडांना 1 2 3 4 तर येतोय, पण 1 2 3 4 येत नाहीये. वक्रतुंड महाकाय त्याला सांगू नका. आपली इच्छा आहे की विदेशात आमचा मुलगा आहे, त्याला आता कसं काय संस्कार करणार, आम्ही तर अमेरिकेत जाऊ शकत नाही, आम्हाला तिकडे करमत नाही. आहे श्रीराम संस्कृती त्याची व्यवस्था केली आहे. श्रीराम संस्कृतचा संस्कार मोती, हा संस्कृत संस्कार मोती हा बालकांसाठी आठवड्यातून सौ तरटे मॅडम हा वर्ग घेतात आणि उत्तम प्रकारे या छोट्या छोट्या बालकांना 1 वर्षामध्ये संस्कृत संभाषण करू शकतील, श्लोक आत्मसात करतील, संस्कृत कथा, नीतिमूल्य आणि संस्कृत क्रीडा, एवढंच नाही तर त्यांची स्मरणशक्ती वाढावी, त्यांचं चारित्र्य उत्तम घडावं, उत्तम पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट व्हावी, असं सगळं त्याच्यामध्ये त्या करवून घेतात. बालकांसाठी सुद्धा आहे, ज्येष्ठांसाठी सुद्धा आहे आणि मध्यम वयीनांसाठी सुद्धा आहे, युवकांसाठी सुद्धा आहे, सगळ्यांसाठी आहे. म्हणून श्रीराम संस्कृतचं ब्रीदच आहे सर्वांगीण विकासार्थम संस्कृतम. परमाणु से परमात्मा तक हे जे ज्ञान आहे, आपल्याला हे मोती किती वेचता येतात, भगवंतानी झोळी खुली केली आहे. तुमची इच्छा आहे, तुम्हाला काही विचारायचं असेल तर तुम्ही विचारू शकता. डिप्लोमा पासून MA पर्यंत, डिप्लोमा BA MA हे 3 विद्यापीठी अभ्यासक्रम, त्याच्यामध्ये स्पोकन संस्कृतचा सुद्धा अभ्यासक्रम डिप्लोमाला जोडलेला आहे. आणि याच्याशिवाय वैदिक संस्कृतचे वेगवेगळे छोटे छोटे अभ्यासक्रम, जसं गणपती अथर्वशीर्षाचा वेगळा वर्ग, सप्तशतीचा वेगळा वर्ग, रुद्राचा वेगळा वर्ग, विष्णू सहस्रनामाचा वर्ग, असे त्या मंत्रांच्या आवाक्यानुसार संध्याकाळी चालणारे हे छोटे छोटे वर्ग आहेत. सगळ्यांचं स्वागत आहे. त्याच्यामध्ये कुठली परीक्षा नाहीये, टेन्शन नाहीये की पाठांतरच करायचंय. आणि विशेष म्हणजे प्रत्येक मंत्र, प्रत्येक श्लोक तुम्हाला अर्थासह, गुणार्थासह संपूर्ण महाराष्ट्रात शिकवणारी एकमेव संस्था आहे. वेद अर्थासह शिकवणारी संस्था एकमेव आहे. मला वेळेची मर्यादा दिलेली आहे ताईंनी, त्यामुळे थांबणं भाग आहे, परंतु ताईंची इच्छा असेल त्यांच्या आदेशानुसार पुढे आपण प्रश्नोत्तर घेऊ शकतो. येस, खूप छान आणि प्रेरणादायी माहिती सांगितलेलीच आहे आणि खूप जणांनी ह्याचा लाभ घ्यावा असं मला नक्की वाटतं.